नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच आज आपण एका नवीन प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आणि मी तुम्हाला या प्रश्नाची ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये जास्त वेळ वाया जाणार नाही. तर पहा, प्रश्न असा आहे: रमेशला सुरेशपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर सुरेशला रमेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? हा प्रश्न आहे. चला तर हा प्रश्न आपण सोडवण्यासाठी सुरुवात करूया. तर आपण याचे सूत्र लिहून घेऊयात सर्वात प्रथम. तर पहा विद्यार्थ्यांनो, याचे सूत्र P भागिले 100 वजा P गुणिले 100. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की P म्हणजे काय? तर पहा, P म्हणजे आपल्याला दिलेली टक्केवारी आहे ती. दिलेली टक्केवारी. आता आपल्याला काय करायचं आहे, या सूत्रामध्ये फक्त 50 टाकायचे आहे. म्हणजे तुमच्या जर सूत्र पाठ असेल तर तुम्ही गणित अगदी कमी वेळेमध्ये सोडवू शकता. पहा, 20 इथे P बरोबर 20 आहे, खाली 100 वजा P म्हणजेच 20 आणि गुणिले 100. त्यानंतर खाली 20 भागिले 100 मधून 20 गेल्यानंतर 80 राहतात, 80 आणि इथे वरती गुणिले 100 तसेच येतील. त्यानंतर इथे आपण आता ही क्रिया करणार आहोत. 20 एक 20, 20 चोक 80, त्यानंतर 4 एक 4, 4 दुणे 8, इथे खाली 2 शिल्लक राहिले आणि 4 पंचे 20. या ठिकाणी आपला भागाकार आलेला आहे 25. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच पहा, इथे उत्तर लिहित आहे मी: सुरेशला रमेशपेक्षा 25% गुण जास्त मिळाले. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता पहा, इथे आपल्याला गुण कमी मिळाले हे विचारलेलं आहे, पण जर तुम्हाला नंतरचा प्रश्न गुण जास्त मिळाले तर काय सूत्र वापरायचं? तर पहा, इथे मी तुम्हाला दोन्ही सूत्र लिहून देत आहे. तर पहा, याचे सूत्र असे आहे: ज्यावेळेस तुम्हाला गुण कमी मिळाले असं विचारलेलं असतं त्यावेळेस विद्यार्थ्यांना काय करायचं, इथे मी असं लिहिते कमी. ज्यावेळेस तुम्हाला गुण कमी मिळाले असं आहे त्यावेळेस पहा, P भागिले 100 वजा P गुणिले 100. आणि ज्यावेळेस या ठिकाणी जास्त गुण मिळाले असं विचारलेलं असेल त्यावेळेस पहा, P भागिले 100 अधिक P गुणिले 100. तर पहा, या दोन्ही सूत्राचा वापर करून तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवू शकता. थँक्यू.